नमस्कार मैत्रिणींनो, जानूस किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज मी मसाला पापड बनवणार आहे। अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळतो तसा मसाला पापड बनवायला खूप सोपा आहे। यासाठी फार जास्त वेळ लागत नाही, झटपट बनवून हा तयार होतो। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात। त्याआधी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। सर्वात प्रथम पापडावर टाकण्यासाठी आपल्याला येथे मसाला बनवून घ्यायचा आहे। त्यासाठी येथे बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, बारीक चिरलेला टोमॅटो चिरताना त्यातील बी काढून टाकायचा आहे। त्यानंतर टोमॅटो चिरून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये टाकायचा थोडासा चाट मसाला, थोडंसं तिखट आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे। मीठ टाकताना अगदी थोडंसंच टाकायचं आहे, कारण पापडमध्ये मीठ असते। जर मीठ जास्त झाले तर खाताना पापड खारट लागू शकतो, त्यामुळे अगदी थोडंसं मीठ टाकायचं आहे। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि सर्व मिश्रण छान असं एकत्र करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे थोडासा लिंबाचा रस आणि पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे। आता इथे आपला पापडाचा मसाला तयार झालेला आहे। आता येथे आपल्याला पापड तळून घ्यायचा आहे। त्यासाठी येथे कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे। आता आपण हा पापड तळून घेऊयात। पापड तळताना तेल फार जास्त गरम करायचं नाहीये, नाहीतर पापड हा लगेच वाकडा होतो। इथे पाहू शकता तुम्ही, अशा पद्धतीने पापड तळून घ्यायचा आहे। आता तळलेला पापड आपण एका डिशमध्ये घेऊयात आणि येथे आपण जो मसाला बनवला आहे तो अशा पापडावरती घालायचा आहे। पूर्ण पापडावरती गोलाकार पद्धतीने येथे पूर्ण पापडावरती मसाला भरायचा आहे। त्यानंतर येथे त्यावर बारीक शेव घालायची आहे। इथे पाहू शकता तुम्ही, अशा पद्धतीने त्यावर बारीक शेव टाकायची आहे। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि येथे तुम्ही पाहू शकता आपला मसाला पापड बनवून तयार झालेला आहे। अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळतो तसा मसाला पापड आपण बनवलेला आहे। चवीला तर खूपच छान लागतो। तुम्ही एकदा करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।